नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हे बेस्ट चॅनल आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला सर्वात पहिले मिळत राहतील। आपण महाराष्ट्र पोलीस भरती यासाठी लागणारे अंकगणिताचे अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहोत व त्याचे विश्लेषणही घेणार आहोत। पण यापूर्वी महाराष्ट्र पोलीस भरतीला आलेले अंकगणिताचे प्रश्नही घेणार आहोत। त्याद्वारे आपली अतिसंभाव्य प्रश्न म्हणजेच काय तर महाराष्ट्र पोलीस भरतीला अंकगणित मध्ये कसे प्रश्न विचारले जातात आपण ते बघू व त्याचे विश्लेषण घेऊ। याच प्रकारे आपण आपली तयारी करणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न आहे, 15 व्यक्ती एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या असता 14 जणांनी प्रत्येकी 14 रुपये खर्च केले आणि 15व्या व्यक्तीने 15 जणांच्या सरासरी खर्चापेक्षा 14 रुपये अधिक खर्च केले, तर 15 व्यक्तींचा एकूण खर्च किती? आपल्याला आपण हे कसं सोडवणार? काय सांगितलं, 15 व्यक्ती हॉटेलला जेवणासाठी गेल्या, म्हणजे 15 व्यक्तींनी केलेला खर्च, सरासरी खर्च आपण x मानू, बरोबर 14 व्यक्तींनी किती खर्च केला? 14 रुपये। व 15व्या व्यक्तीने किती केला? तर 15व्या व्यक्तीने सरासरी खर्चापेक्षा अधिक 14 रुपये, म्हणजे अधिक 14। तर हे कसं सोडवणार? 15 गुणिले x 15x बरोबर 14 गुणिले 14 196 अधिक 1 गुणिले x अधिक 14। तर हे 15x हे अधिक x इकडे येऊन वजा होतील, वजा x बरोबर 196 अधिक 14, म्हणजेच काय 14x बरोबर 6 आणि 4 10, हातचा आला 1, 1 आणि 2, 2 आणि 9 11, हातचा आला 1, 1 आणि 1 2, म्हणजे x बरोबर 210 भागिले 14। तर 14 एक 14, 14 एक 14, उरले किती? 7 झाले 70, 14 पाचे 70। तर x म्हणजे काय घेतलं होतं आपण? x बरोबर आपले 15 रुपये आले। याचाच अर्थ x म्हणजे काय? सरासरी खर्च। तर आपल्याला विचारलं 15 व्यक्तींचा एकूण खर्च, मग आपल्याला माहिती आहे एकूण खर्च म्हणजे काय? तर किती व्यक्ती? 15 व्यक्ती, आणि त्यांचा सरासरी खर्च किती सांगितलाय आपल्याला? 15, म्हणजे 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग 225। मग 15 व्यक्तींचा एकूण खर्च किती आला? तर 225। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न, विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे, सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे, तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती? तर काय सांगितलं आपल्याला? विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी, सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी मोठी। आपण सुनीताला x मानू, सुनीता बरोबर x, तर संजना किती होईल? सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजे ही लहान आहे तर संजना मोठी असेल, संजना असेल x अधिक 5। विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे, तर विजया किती असणार? विजया बरोबर x 15 वर्षांनी मोठी आणि हे 5, म्हणजे किती? x अधिक 20। आपल्याला विजयाचे आणि सुनीताच्या वयाचे गुणोत्तर दिले, विजया आणि सुनीता। काय सांगितलं? 9/5। हे 9x हे 5x आहे। ह्या दोन्हींचा फरक 9 आणि 5 चा फरक आहे 4x, बरोबर किती? विजय आहे 20। तर x ची किंमत किती येणार? 20/4, 4 एक 4, 4 पंचे 20, म्हणजे x बरोबर किती आलं आपलं? 5। x आपलं आलं x बरोबर 5, तर विजयाचं वय 9x आहे, म्हणजेच 9 गुणिले 5, आणि सुनीताचं आहे 5 गुणिले x म्हणजे 5, म्हणजेच काय आलं? 9 पाचे 45 आणि 5 पाचा 25, म्हणजेच काय? विजयाचे वय आहे 45
सुनीताचे आले 25, तर संजनाचे किती असणार? x अधिक 5 म्हणजेच किती? 25 आणि 5 30. तर आपल्याला कशाचा रेशो विचारला? गुणोत्तर. संजना व विजयाचे गुणोत्तर. म्हणजे संजना आणि विजयाचे गुणोत्तर आपल्याला विचारले. संजना आहे 30, विजय आहे 45. 15 दुणे 30, 15 त्रिक 45. म्हणजेच गुणोत्तर काय आलं? 2:3. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व त्या टाकीस एक छिद्र असल्याने पूर्ण भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते. तर ती टाकी किती तासात रिकामी होईल? तर एक टाकी आहे, ती किती तासात भरते किती वेळात? तर 6 तास. आणि रिकामी किती वेळात होते? रिकामी होते पूर्ण 4 तासात. बरोबर. याचा आपण लसावी घेणार. 6 चा आणि 4 चा येणार 12. मग 6 दुणे 12 आणि 4 त्रिक 12. याचाच अर्थ काय? तर एका तासात ती 2 भरते आणि एका तासात 3 रिकामी होते. मग 3 रिकामी होते व 2 भरते. याचाच अर्थ 3 मधून 2 गेला 1 लिटर रिकामी व्हायला किती वेळ लागतो? 1 तास. तर 12 लिटर रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल? आपल्याला असं विचारलं. तर कसं करणार? 12 गुणिले 1 भागिले 1 बरोबर क्वेश्चन मार्क. म्हणजेच काय? 12 लिटर रिकामी व्हायला किती वेळ लागेल? 12 तास. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न आहे. राम एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम करायला श्यामला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? राम किती दिवसात करतो सांगितलं? राम करतो 20 दिवस. श्याम तेच काम किती दिवसात करतो? तर श्याम 30 दिवस. यांचा लसावी घेऊ आपण. लसावी येईल 60. तर 20 च्या स्पीडने 60 काम करायला रामला किती दिवस लागतात? दिवसाला तो किती काम करतो? तर 20 त्रिक 60 म्हणजे 3 आणि 3 30 दुणे 60. म्हणजे राम दिवसाला 3 काम करतो आणि श्याम दिवसाला 2 काम करतो. तर आता दोघे मिळून काम करायचं म्हणजे दिवसाला किती काम करणार? ते 5. तर पूर्ण हे 60 काम करायला दोघांना म्हणजे 60 काम करायला दोघं मिळून म्हणजे काय? दोघांचा स्पीड किती? एकाचा 3 आणि एकाचा 2. दिवसाला 3 काम करतो, हा दिवसाला 2. दोघे मिळून 5 काम करतात. आता दोघे मिळून हे 60 काम किती दिवसात करतील? तर 5 एक 5 उरला 1 5 दुणे 10. म्हणजेच काय? 12 दिवसात ते पूर्ण काम दोघे मिळून करतील. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. 8 मजूर 5 दिवसात 1400 खेळणी करतात. तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी तयार करतील? मजूर किती? 8च आहेत, पण पहिले 5 दिवस सांगितले 1400 करतात. 5 दिवसात 1400 खेळणी. तर 8च मजूर 3 दिवसात किती खेळणी तयार करतील असं विचारलं. म्हणजेच काय? आपल्याला आपण याला x मानू. किती खेळणी तयार करतील? मग काय होईल? x बरोबर 3 गुणिले 1400 आणि हे 5 भागाकारात जातील. 5 एक 5 5 दुणे 10 उरले 4 5 8 40 आणि हा 0. म्हणजेच काय? 3 गुणिले 280. 0 जसा तसा. 3 8 24 हातचे आले 2 3 दुणे 6 आणि 2 8. म्हणजे 8 मजूर 3 दिवसात किती खेळणे बनवणार? तर 840. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न. 6.75 गुणिले 5.5 अधिक 5.5 गुणिले 3.25. तर कसं सोडवणार? इथे गुणाकारात 5.5 आहे आणि इथेही 5.5. म्हणून आपण हे एक कॉमन घेऊ. 5.5 ब्रॅकेट मध्ये काय? 6.75 अधिक 3.25. तर हे सोडून घेऊ आपण. 5.5 ब्रॅकेट मध्ये 6.75 अधिक 3.25 किती? 5 आणि 5 0. हातचा आला 1 2 आणि 1 3 3 आणि 7 10. हातचा आला 1 3 आणि 1 4 6 आणि 4 10. म्हणजेच उत्तर काय आलं? 10.00. याचाच अर्थ
म्हणजे 5.5 गुणिले 10 म्हणजे काय तर 55. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न आहे पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? तर नैसर्गिक संख्यांची सरासरी कसं सूत्र काय आहे? 1 अधिक एकूण संख्या भागिले 2. तर कसं 1 एकूण संख्या किती विचारली आपल्याला 20 भागिले 2. तर 20 आणि 1 21 भागिले 2. मग बे एक बे बेदाई 20 उरला किती 1 ला जात नाही भाग म्हणजे पॉइंट घेतला 10 झाले. बे पंचे 10 म्हणजेच आपलं उत्तर काय आलं 10.5. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 90 किलोमीटर पर हवर म्हणजे किती मीटर पर सेकंद विचारलं. तर 90 किलोमीटर मध्ये दिलं आणि उत्तर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये विचारलं. तर त्यासाठी आपण काय करतो मीटर पर सेकंद मध्ये काढण्यासाठी 5 भागिले 18 ने गुणतो. तर 18 एक 18 18 5 90 उरलं काय 5 गुणिले 5 5 5 25 म्हणजेच 90 किलोमीटर पर हवर म्हणजे 25 मीटर पर सेकंद. म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 21 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. तर त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र काय आहे? तर सूत्र आहे पाया गुणिले पुढील संख्या भागिले 2. तर पाया किती सांगितला 21. 21 नंतरची पुढील संख्या 22 भागिले 2. बे एक बे आणि बे एक बे म्हणजे काय उरलं 21 गुणिले 11. तर 11 एक 11 हातचा आला 1 11 जुने 22 आणि 1 23 म्हणजे आपलं उत्तर आलं 231. आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न कंस 15 मायनस कंस 15 भागिले 3 गुणिले 4 वजा 30 कंस पूर्ण अधिक 2 तर किती? हे बरोबर किती? तर कसं सोडवणार? पहिले कंस सोडवतो आपण. मग हा कंस त्यात पहिले काय भागाकार. मग 24 भागिले 3 3 8 24 म्हणजे 8 गुणिले 4 वजा 30. तर 8 चौक 32 वजा 30. मग 32 मधून 30 गेले राहिले 2 म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट आलं आपलं 2. मग 15 वजा 2 अधिक 2. हे वजा 2 आणि हे अधिक 2 कट होणार म्हणजेच राहिलं काय तर 15. म्हणजे आपलं उत्तर आलं 15. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2.